काही एवढं टॉपमध्ये दिसण्याच्या बाद तुम्ही बाहेर निघून राहिले. नंतर ते मनात वाईट वाटते, की अरे काहीतरी काहीतरी गेमच्या ह्याच्यात हे चालू होतं. मी पहिल्यांदा माणूस एवढे मोठे सेलिब्रिटी लोक आले पाहून राहिलो. हमाल माणूस तिथे गेलो. भाई एवढी राखीबाई आली तेव्हा ती म्हणे, "राखीबाई आली." पहिल्यांदा डोळे फाटून गेले तिला पाहून. मी गौरवानं सांगतो, की मी हमाल आहे. पण मी हमाल आहे हसून आणि एक चांगल्या भाषेत म्हटलं तर चांगलं वाटते. पण असं म्हटलं ना, "ए तू हमाल आहे." म्हणजे ते काय झालं? वेगळं वाटते ना. ते रुतले होते मला उलटं. तासराव, मुद्देराव काही-काही मुद्द्यात बोललो गेलो आहे. तर ते दाखवल्याने गेले होते. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. बिग बॉस मराठी 6च्या घरात अनेक ट्विस्ट येतात आणि आता असाच एक ट्विस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळाला जेव्हा रोशन दादा घराबाहेर आला. कसा आहेस खरं तर? मस्त आहे. मला सांग की हे अनपेक्षित जे एविक्शन होतं ते मला असं वाटतं सगळ्यांसाठीच होतं, पण तुला कुठेतरी असं वाटतं की हे नव्हतं व्हायला पाहिजे? ते काय माहिती आता तिकडे कसं काय चालू आहे बाहेर बार जेवण आहे पब्लिक का तू टॉप एक हे वोटिंगमध्ये एक नंबर होता. मला ह्या गोष्टीत काही समजलं नाही आणि ह्या गोष्टीचं नॉलेज बी नाही. अगदीच, पण माहितीये आता घराबाहेर आल्यावर रिएक्शन पाहिलं मी पब्लिकच्या याच्यावर पाहिलं का दुसरे आले पाहिजे तर तू आला पण ठीक आहे जाऊ द्या. खरंच, आणि पब्लिकचेच रिएक्शन ते आहेत की अनफेअर आहे आणि कुठेतरी हे वोटिंग करणं हे चुकीचं झालंय, कारण आम्ही वोट करतोय पण तरी तुम्ही घराबाहेर येतात. अनेक जण म्हणतात की बिग बॉस बघणार नाही. या सगळ्यावर तुझं काय मत आहे आणि काय वाटतंय तुला खरं तर? कारण की आता ही गोष्ट काय झाली पब्लिकनं सपोर्ट केला दिसून राहिलं होतं सगळ्यांनी तर मी टॉपमध्ये होतो आणि त्याच्या मताने मी ह्या टॉपमध्ये होतो आणि मग बाहेर कसा निघाला आता त्याच्या मनात कुणाचे वाटते साहजिक आहे. काही एवढं टॉपमध्ये दिसण्याच्या बाद तुम्ही बाहेर निघून राहिले नंतर ते मनात वाईट वाटते की अरे काहीतरी काहीतरी गेमच्या ह्याच्यात हे चालू होतं. तर थोडं वाईट वाटणार असं गेमसाठी. तुला पण वाटतंय दादा की हे अनफेअरच झालंय तुझ्यासोबत? नाही मला असं काही नाही वाटत. जे केलं असेल बिग बॉसनं ते ठीक मान्य करतो. हो, पण आता बिग बॉसच्या घराच्या बाहेर आल्यावर अनेक जण असं म्हणतात की तू बाहेर येण्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे विशाल आणि रुचिता. तू त्यांच्या टोळीत राहिला, ते तुझा गेम चालवत होते, कारण अनेकदा भाऊच्या धक्क्यावर रितेश सर तुला सांगत होते की तू ऐकू नको. चुगलीचं दार एकीकडे उघडलेलं तेव्हाही तू त्यांचीच चुगली ऐकलेली आणि तुला कळत होतं की ते तुझ्या मागून अनेकदा तुझ्याबद्दल बोलतात, तरीही तू ती टोळी सोडत नव्हता. असं का करत होता? तुम्ही तुमच्या परिवाराला सोडता चुगली दाखवल्या. पण परिवार तेल तर तुझ्या गेमसाठी वापर करत होते ना. मी तिथं तेच परिवाराचा मी ती एक चुगली होती केली तर माफ केली मी आठवड्याच्या बाद मी ऐकणार नाही आणि ते गोष्ट मी समजून सांगितली बी. आता ते टी व्हीवर काय दाखवलं मला माहीत नाही पण आमचं बोलणं झालं होतं ठीक आहे मी एक्सेप्ट करतो तुमची चुकली बी आणि याच्या बाद मी ऐकणार नाही ही गोष्ट आणि मन तोडू नका कारण की मी तुम्हाला माहिती आहे म्हटलं कसा माणूस आहे भरोसा करतो आणि टोळीपासून पहिल्या दिवसपासून पहिल्या हप्त्यापासून होतो तर आजही टोळीतच आहे म्हटलं मी आणि ती गोष्ट झाली होती आमची. अगदीच, पण रितेश सर तुला सांगत होते वारंवार की तू टोळीत राहू नको, कारण विशालच तुझा गेम चालवतो. तुला राखीशी भांडायला सांगितलं, तू भांडत होता. अनेकदा ते सांगत होते, पण तू का ऐकलं नाही? राखीची गोष्ट सांगतो भान मी काय झालं आता मी पहिल्यांदा माणूस एवढे मोठे सेलिब्रिटी लोक आले पाहून राहिलो हमाल माणूस तिथे गेलो. भाई एवढी राखीबाई आली तेव्हा ती म्हणे, राखीबाई आली. पहिल्यांदा डोळे फाटून गेले तिला पाहून आणि चांगले चांगले पहिले तर पाहिले म्हणजे टीव्हीवर पाहायचा फक्त आणि तिचं बोलणं वगैरे मला कसं आहे भारी वाटे आणि ते जे आवडत नव्हतं म्हणजे जे कमरेच्या खालतं बोले जे काही बोले ते पण विशाल काय म्हणे तू भिवू नको म्हणे त्या गोष्टीसाठी तुला अगर खरंच वाईट वाटत असेल तर बोल म्हणे तिच्या भांड भांड म्हणे पण तू खरंच म्हणे जिथं वाटते म्हणे तिला ती बोल म्हणे असं म्हणे तू स्वतःहून नाही म्हणे का पुश नाही करे तू जाय रे भांडणच कर मी सांगतो म्हणून माय म्हणत नाही असं नव्हतं. तू मला फक्त एक समजावता सांगे तू रोशन तुला असं वाटते ना त्या व्यक्तीच्या बाऱ्यात तू बोल म्हणे. हो, पण तू इंडिव्हिज्युअल गेम किंवा एकटा गेम खेळण्यात कुठेतरी कमी पडला हे तुला वाटतंय का? कारण की आम्ही नेहमी तुला टोळीतच पाहिलंय. सिंगल असं कोणी म्हणजे अनेक जण तुला बोलतात की तू टोळीत नसता तर सेफ झाला असता. तुला काय वाटतंय? नाही असं काही नाही आहे टोळीत होतं पहिल्या दिवसपासून. आता मला सांगा तू बाकीचे वाले तेच काम करून ते का सगळ्याले म्हणे आम्हाला सगळ्याचे म्हणजे हेच करे तुटापुटी झाली पाहिजे सगळ्याला म्हणे याची गोष्ट त्याच्याजवळ त्याची गोष्ट त्याच्याजवळ हे आम्हाला समजलं होतं. आम्ही बॉन्ड बनवलं होता पहिल्यापासून आणि तो बॉन्ड मी आखरीपर्यंत टिकवला. आणि कसं आहे भरोसा नावाची चीज होती आणि मी भरोसा ठेवला ज्यानं केली गद्दारी त्याला पब्लिक पाहूनच राहिले. हो, पण मला हेच ऐकायचं की घरात गद्दार कोण वाटते? कारण की असं मी अनेकदा बघतो इकडचं तिकडे केलं जाते, पण तुला कोण वाटतंय की घरात ह्या गद्दार कोण आहे? सध्या मी तर कोणालाच नाही म्हणणार कारण की ह्या गेम आहे ते त्याच्या हिशोबाने गेम खेळून राहिलेला आहे सारेच जण करते. पण राखीचा आता विषय निघाल्यावर ती हमाल बोलली होती, नल्ला बोलले होते आणि मला असं वाटलेलं की तू तेव्हा भांडत होता, तू तुझ्यासाठी स्टँड घेत होता, पण घरातले तुला कुठेतरी डावलत होते आणि घरातले तुझा सपोर्ट करत नव्हते, असं तुलाही वाटते? मला वाटत होतं कारण की ज्यावेळेस सागर दाले म्हटलं होतं कॉमेडीच्या भऱ्यात तन्वीनं बोललो होतं तर सगळेजण घरातले लोक सपोर्ट करू राहिले होते
आणि त्यावेळेस सगळेजण म्हणे तन्वीला तू हे गलत आहे म्हणे, तू कोणाचं हे नको काढू म्हणे. आणि ज्यावेळेस पहिले काय झालं, आम्ही गार्डनमध्ये बसलो होतो आणि मी, प्राजक्ताताई, सागरदा आणि राखी आली. मला नल्ला नल्ला तू खेळ बोलत जाय, नल्ला तू गेम खेळ, नल्ला आहे काय. मी म्हटलं तिला एकच शब्द वापरला, म्हटलं ताई म्हटलं ऐक, तुला बोलायचं असेल तर बोल, मला नल्ला गिल्ला म्हणू नको. कारण की म्हटलं मी हे जे कमावलं आहे म्हटलं मलाच माहीत आहे म्हटलं, रात्रंदिवस एक केलं म्हटलं, 16 वर्ष मेहनत केली आहे म्हटलं. तुला काय वाटतं म्हटलं, एक एक पोतं उचलायला लागते, तिथे घाम गायला लागते म्हटलं. पण हे शब्द तुझ्या तोंडातून म्हटलं तुला वाटू राहिले चांगले आहे, पण माया म्हणाले म्हटलं रुतते म्हटलं गोष्ट. ती तुम्ही समजून सांगितलं तिने. आणि ते नंतर गेल्याच्या नंतर, तिथं अंदर गेल्याच्या नंतर किचनमध्ये, आणि त्यावेळेस काय म्हणे की तो हमाल रे, ते हमालाचं नाव काय, म्हणजे हा नाव माहीत होतं पण ते कुठेतरी खेटे घ्यायचे होते. तर ते मी ऐकलं रुचिता म्हणे असं म्हटलं म्हणे. आणि ते नंतर बी विशाल बी तेच म्हणे, तू तुला नल्ला उल्ला काय हमाल काय म्हणाली, ठीक आहे प्रेमानं म्हण, तो ऐकते म्हणे. त्याचं कारण की आणि मला गर्व आहे काय, मी हमाली काम करून या बिग बॉस मराठीच्या घरात आलो. यानंच मला नाव दिलं, येऊन ह्याच कामानं मला एवढं दूर आणलंय. मी त्याला विसरत नाही आणि मी गौरवानं सांगतो की मी हमाल आहे. पण मी हमाला हसून आणि एक चांगल्या भाषेत म्हटलं तर चांगलं वाटते. पण असं म्हटलं ना, तू हमाला आहे, म्हणजे ते काय झालं, वेगळं वाटते ना. ते रुतले होतं मला गोष्ट. आणि मी तिला तेव्हा म्हटलंही, याच्या बाद तुला ह्या गोष्टीवर का बोलायचंच नाही पाहिजे आणि कोणाच्या गोष्टीच्या बारे. आणि मग घराला म्हटलं होतं, बाकीचे नंतर लोक आले, मी म्हणून नका बोलू यार तुम्ही. अगदीच. आणि आम्ही हे सगळं पाहिलंय, पण मला हे विचारायचं की एकीकडे अनुश्री तुमच्या टोळीत होती, जेव्हा तिला तिचा गेम खेळायचा होता तेव्हा ती टोळी बाहेर आली, पण तीच अनुश्री दुसऱ्या आठवड्यात तुला म्हणाली होती की हा फेक आहे, हा चांगुलपणा ह्याचा फेक आहे. पण आम्ही तुला जिथे पाहिलं तिथे तू खूप सगळ्यांचं मन जपून राहत होता. सो अनुश्रीच्या या खेळाबद्दल काय वाटतंय तुला, आणि अनुश्री फेक वाटते की तू फेक तिच्या बाबतीत असं काही वागला होता? अनुश्री फेक काय माहिती आहे का, त्या तिथं एकामेकाला फेक म्हणणे हे नॉर्मल गोष्ट झाली. तू फेक आहे, हा फेक आहे. आता सगळ्या लोकांना माहित होतं मी काय आहे. त्या घरातल्या प्रभूपासून तसं मोठ्यापर्यंत सगळ्यांना माहिती होतं मी काय चीज आहे. आणि मी कोणाचं ना मन दुखवलं नाही, कोणाचं भांडण नाही केलं. सगळ्याचं म्हणजे काम ड्युटी राह सब म्हणजे पुरी पारणे. आणि कॅप्टन बी राहतो, कोणाचा त्रास बी नव्हता माझ्यावर. आणि कसं हे गेममध्ये बोलते का मेघाले, तू फेक आहे हे फेक, म्हणजे चिडला पाहिजे म्हणून. हो, पण ते असं नव्हतं काही असं. नाही, असं काही नाही. अगदीच. पण आता प्रभूचा विषय निघाला म्हणून प्रभू आणि तुझी मैत्री आम्हाला पहिल्या दिवसापासून दिसत होती, तुम्ही खूप मजा मस्ती करत होता. पण 2 आठवड्यानंतर आम्हाला कुठेतरी तुमच्यात दुरावा दिसला आणि कुठेतरी असं झालं की प्रभू सिंपत्तीसाठी हा गेम खेळतोय असंही म्हटलं जातं. तर तुला काय वाटतंय काय? प्रभू काय करत होता, प्रभूला आम्ही म्हणू जसं की, आणि तिला डॉक्टरने सांगितलं होतं अंडे चाय त्याच्या शरीरासाठी चांगलं नव्हतं, पण तो तरी करत गेला. आणि मग कुणासंग हेकडपणा स्वभाव बोले, अरे तुरे बोले, त्या गोष्टीच्या आहे ना मी तिला म्हटलं प्रभू कोणी इज्जत दे रे, आपण गावाकडले आहे. आणि ह्याच गोष्टीच्या आहे ना आपल्याला पब्लिकनं सपोर्ट केला आहे, तर इज्जत दे हर जणाले. आणि वाईट शब्द तर घालू नको म्हटलं, कोणाला बोलू नको. तर त्याला कुठंतरी वाटलं यार रोशनदादा शहाणा झाला असं वाटतं. माया तिला मागं टाचच्या वेळेस मी म्हटलं पाय प्रभू, मी अजूनही सांगत आहे, वेळ गेलेली नाही, तू हे शब्द काढू नको. आणि मी या टाचमध्ये त्याला म्हटलं तर माया काम होतं म्हटलं, तुला समजून सांग ना, आता तुला त्या मनात जेवढी भळास असं काळ म्हटलं तू. आणि मी खरंच नाही बोललो त्याच्यानंतर. अगदीच. पण तू टास्क उत्तम खेळत होता, म्हणजे बॉडीचा वापर कसा करावा टास्कमध्ये हे तू वारंवार दाखवलं. पण याचाच कुठेतरी बाहेर अशी चर्चा झाली की तू फक्त बॉडीचा वापर करून खेळू शकतो, तू गेम खेळत नाही. तर अशा प्रेक्षकांना तुला काय सांगायचं? मी गेम बी खेळत होतो, पण आता बाहेर काय दिसलं मला माहिती, पण 24 तासात मी कुठं गप्प तर बसलोच नसन, मी काही नाही तर करत असन. पण हे बाहेर काय दाखवलं नाही, मला दाखवलं मला काहीच नव्हतं म्हणजे. पण मी 24 तासात मी काही ना काही चालू होतो. आणि असं नाही का तास राव मुद्दे राव, काही काही मुद्द्यात बोललो गेलो आहे, तर ते दाखवल्याने गेले होते. हो, पण तन्वी आणि राकेश हे सध्या काटा गँग चालवतात असं तुला वाटतंय? कारण ते लोक खूप सेफ खेळतात. आणि ते काटा ग्रुप, ते तन्वी आणि हे, तर ते सगळेजण सेफ खेळत आहे, सगळेजण खेळत आहे. हो, पण तेच गँग चालवतात त्यांची. नाही, सगळेजण गँग चालू राहिले, एकामेकाचा सपोर्ट आहे. पण बिग बॉसच्या घरात आता इतके महिने राहिले, 50 दिवस तू राहिलायस, पण असं वाटतंय की एक खंत आता मनात आहे की काश मी हे केलं असतं किंवा मी असा खेळलो असतो तर मी या घरात अजूनही राहिलो असतो, अशी किंवा कोणत्याही गोष्टीची खंत मनात आहे? नाही, मी जसा होतो बाहेर तसंच खेळलो. मला चांगलं वाटते का मी जे लोक कमवलेलं आहे त्याचं प्रेम मी आजही मी बाहेर आलो तर दिसून पडू राहिलो म्हणजे. अगदीच. आणि प्रेक्षक तुझ्यावर खूप प्रेम करतात, पण मला असं विचारायचं की या घरात तुझे मित्र कोण राहिलेत आणि बाहेर आल्यावर मित्र नाही राहणार असे कोण? आणि मी ह्या जो बॉन्ड म्हणाला ना तिथं घरात हा बाहेर बी राहणार आहे. माझे मित्र खास तर सचिन दादा होते. आणि हा आमचा दोघा भावाचा, आत्ताही मी जसं बाहेर आलो तर पहिला पण घरी आणि दुसरा पण सचिन दादा लावला होता मी.
तर जे घरात जे बॉन्ड होता तो बाहेर पण राहणार आहे. मी गेमसाठी नाही यूज केला आणि मी नाही माझं रिअल होतं, रिअल ठेवणार आहे मी आखरीपर्यंत. अगदीच. पण आता मला असं वाटतं बाहेर आल्यावर एक स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. तुझी जिम लवकरच आम्हाला पाहायला मिळेल. काय स्वप्न घेतलेस आता पुढे? मी आता जिम सोशल मीडियावर की जे व्हिडिओ टाकत गेलो आणि मला खरंच गेम आवडते बॉडी बिल्डिंग आणि त्या गोष्टीच्या आणि मी आज जे काही बनलो आणि मी एकच म्हणणं आहे का माझ्या जे लेकरं आहे मी त्याला ह्या स्पोर्टच्या गेममध्ये उतरायचं आहे. बॉडी बिल्डिंग आता माझी शिव आहे घडी त्याला जे माझे स्वप्न पुरे करायचे आहेत, त्याच्याद्वारे पुरे करणार मी जे मोठ्या मोठ्या स्टेजवर स्पॉटच आहे आणि मी माझं जे हुनर आहे ते त्याला देईन. अगदीच. या खेळात कोण असं वाटतं की डिझर्विंग नाही आता खेळायला नको कारण की याचा गेम दिसतच नाही. मी कोणालाच नाही म्हणेन, ते सगळे आपापले गेम खेळू राहिले पण आता रोशन दादा बाहेर आल्यावर कोणाला सपोर्ट करणार? सगळ्याले. सगळ्यांना हा. सपोर्ट करणार. पण तुझ्याबद्दल अनेक जण वाईट बोलले त्यांनाही तू बोलू द्या ना, support करणार. वाईट बोलू द्या. अगदीच. आणि मला असं वाटतं हेच मन तू खरं तर आताही राहून म्हणजे तुझ्याबद्दल कितीही कोणी वाईट बोलू पण तू सगळ्यांचं मन ठेवून खेळलायस आणि म्हणून तू प्रेक्षकांचं मन जिंकलायस. प्रेक्षकांना काय सांगायचं? प्रेक्षकाला एकच सांगेन का मी जसा होतो बाहेर आहे तसंच राहिलेलो आहे आणि तुमच्या सपोर्टच्यामुळे आज एवढ्या दूर आलेला आहे. तुमचा सपोर्ट पाहिला मी खतरनाक आणि असा सपोर्ट राहू द्या. जय महाराष्ट्र. अगदीच. मला असं वाटतं हेच सपोर्ट तुला प्रेक्षक करत राहणार आहे. थँक्यू सो मच दादा आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुझ्या पुढच्या जर्नीसाठी. बिलकुल धन्यवाद. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.